पनवेलमध्ये एकाला 268 मुलं, मतदार यादीतील धक्कादायक घोळ उघड, राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार. पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीत मोठा घोटाळा उघड झाला असून वडिलांच्या नावाखाली चक्क 268 मुलांची नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण घोळ शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी उघड केला आहे. म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार 268 नावांपैकी बहुसंख्य नावे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांची आहेत. हे सर्व तरुण पनवेलमध्ये राहत नसूनही त्यांची नावे एका पत्त्यावर नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे मतदार यादीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. मतदार यादीत अशा प्रकारे बाहेरील तरुणांची नोंद करून मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न दिसून येतो. या प्रकरणी निवडणूक आयोगाने तातडीने चौकशी करून मतदार यादी शुद्ध करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर काय सांगाल, जे एकाच फॅमिलीतले ती लोक मतदान यादीत आलेली आहेत, काय सांगाल? पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 यादी नंबर 51 तोंडरे इथे एकाच वडिलांच्या नावाने 268 मतदान आलेले आहेत आणि ते एकच पत्त्यावर आहेत. विशेष म्हणजे ती पाहणी केली असता मी जी मतदार यादी आपण पाहत असाल, ही महानगरपालिकेकडनं मी विकत घेतली का जेणेकरून रेकॉर्डवर असावा म्हणून. या यादीमध्ये आम्ही ज्यावेळी तपासणी आणि पाहणी आणि आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आणि ते तपासायला लागले का आपल्या गावामध्ये बोगस मतदान झाले का, दुबारा मतदान झालेत का, किंवा मयत मतदान किती आहेत, हे सर्व ज्यावेळी सर्व माझे कार्यकर्ते, सर्व लोकप्रतिनिधी हे सर्व पाहणी करायला घेतली. त्यामध्ये असं शॉक आढळून आला आम्हाला का एका घरामध्ये 268 मतदान, त्याच्या व्यतिरिक्त जास्तही आहेत मतदान आणि एकच वडिलांच्या नावाने आणि विशेष म्हणजे एकच सिरियलमध्ये. असंही नाही पुढे मागे झाले, असंही नाही, म्हणजे असं पूर्ण ठरवून ही बोगस मतदान केलेले आहेत. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.